नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा चिवडा करणार आहोत. त्या अगोदर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. नायलॉनचा चिवडा करायला तसा सोपा आहे, परंतु बऱ्याचदा काय होते की चिवडा कधी कधी चांगला तळला जात नाही, तसेच तो खाताना कधी कधी दाताखाली येतो व कधी कधी चिवडा खूप तळला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण विकतच्यासारखा नायलॉनचा चिवडा कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे 1 वाटी नायलॉनचा साबुदाणा घेतलेला आहे. जवळपास 100 ग्रॅम हा साबुदाणा आहे. या साबुदाण्यामध्ये आपल्याला अजिबातही पाणी वगैरे काही टाकायचं नाही. इथे कढईमधील तेल चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये थोडासा साबुदाणा घालून घेऊया. आपल्याला हा साबुदाणा मध्यम आचेवरती चांगला तळून घ्यायचा आहे. हा साबुदाणा तळताना अंगावरती तेल उडलं जातं व त्या तेलामुळे आपल्याला इजा होऊ शकते, त्यामुळे स्वतःची काळजी घेतच साबुदाणा तळून घ्यायचा आहे. साबुदाण्यातून जोपर्यंत अशा प्रकारचा आवाज येणं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला साबुदाणा तळून घ्यायचा आहे. म्हणजे साबुदाणा अगदी आतपर्यंत तळला जातो. इथे साबुदाणा चांगला तळला गेलेला आहे. आता हा साबुदाणा एका झाऱ्यामधून काढून घेऊया. मध्यम आचेवरती आपण हा साबुदाणा तळत असल्यामुळे साबुदाणा अजिबातही करपला गेलेला नाही. सर्वच्या सर्व साबुदाणा एकदम पांढरा शुभ्र उठलेला आहे. सर्व साबुदाणा तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये बटाट्याचा सुका किस तळून घेऊया. बटाट्याच्या किसामुळे चिवडा दिसायलाही छान दिसतो व खायलाही खूप छान लागतो. हा किसही मी घरीच केलेला आहे व एकदम पांढरा शुभ्र उठत आहे. किस चांगला तळून झाल्यानंतर तोही काढून घेऊया. किस तळून झाल्यानंतर थोडेसे शेंगदाणेही तळून घेऊयात. चिवड्यामध्ये भरपूर सारे शेंगदाणे घातले तर चिवडा खायला खूप छान लागतो. हे शेंगदाणेही आपल्याला जास्त करपवायचे नाही, तसेच ते कच्चेही ठेवायचे नाहीत. शेंगदाणे मध्यम आचेवरती न तळता एकदम मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत. इथे शेंगदाणे एकदम छान असे तळले गेलेले आहेत. आता शेंगदाणे काढून घेऊया. नायलॉनचा थोडासा तिखट चिवडा खायला छान लागतो, म्हणून यामध्ये एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. त्या मिरचीचे कापही यामध्ये चांगले तळून घेऊया. इथे आपला नायलॉनचा चिवडा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता यामध्ये सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया. यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालून घेऊया. चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर घालायची आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया व सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपला तिखट गोड चवीचा नायलॉनचा पांढरा शुभ्र चिवडा तयार झालेला आहे. यातील एक साबुदाणा मी तुम्हाला फोडून दाखवते. तर इथे आपला साबुदाणा चांगला तळला गेलेला आहे. तसेच हा साबुदाणा अजिबात करपलेलाही नाही. तर येत्या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा नायलॉनचा चिवडा नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.